नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिल्क पासून फेदर स्टिच कशी तयार करायची हे शिकवणार आहे. त्यामध्ये पण दोन प्रकार आहेत. एक गोल मध्ये शिकवणार आहे जे पूर्ण स्लीव्ज याने करू शकतो आणि एक लीफ मध्ये करणार आहे ड्रॉप शेप मध्ये. त्याने आपण पॅचेस करू शकतो ब्लाउज वरती बुट्टी सारखे. चला तर बघूया. आधी गोलवाली बघूया फेदर स्टिच कशा प्रकारचे करायचे. हे बघा, आपण गोलमध्ये फेदर स्टिच करणार आहोत. त्यासाठी मी हा ब्ल्यू कलरचा धागा वापरलेला आहे. मी स्टार्ट करते जिथे मी कुंदन चिटकवलंय तिथपासून मी सेंटर, कधी पण फेदर स्टिच स्टार्ट करताना सेंटर पासून करायची. हे बघा, मी इथून इथपर्यंत आली. इथे मी सपोज स्टिच घेतली आणि इथून मी डायरेक्ट वरती आली. पण मी इथे सपोज स्टिच न घेता मी डायरेक्ट बॅकने आली आणि पुन्हा ज्या कुंदम पासून स्टार्ट केली तिथे मी स्टिच घेतली. दिसतंय? मग इथे एक सपोज स्टिच घेतली. पुन्हा मी स्टार्ट करताना इथेच जो सेंटरला आपण घेतलाय धागा त्याच्या अगदी जवळ, मिडलच्या लाईनला अगदी जवळ घेतला. पुन्हा सपोज स्टिच घेतली. पण वरचा धागा इथे वरच्या टॉपला जो घेताना मी माझी शेजारी येतच नाही. शेजारी देताना तिरके होतोय म्हणून मी थोडस डिस्टन्स सोडून घेते. हे डिस्टन्स सोडणं आणि ही मिडलला जी डिझाईन येते ही वाली, तर यालाच फेदर स्टिच म्हणतात. हे बघा, मिडलला मी अगदी जवळ घेते आणि इथे आपोआप माझं अंतर पडलं जातंय. तुम्ही पूर्ण स्लीव्ज यामध्ये करू शकता. सेंटर पासूनच सुरुवात करायची फेदर स्टिचला. हे बघा, आता मी एक साइडचा पार्ट जो आहे तो पूर्ण केलेला आहे. एक साइडचा पार्ट पूर्ण झाल्यानंतर एंडला तुम्ही जी नेहमीप्रमाणे एंड नॉट टाकून घ्यायची. एंड नॉट टाकून घेतली मी नेहमीप्रमाणे. आणि आता मी जे स्टार्ट करणार आहे ते पुन्हा इथून इथे एंड नॉट टाकली, मग इथनं चालू करणार. पुन्हा ही जी प्रोसेस इकडे केली तीच मी इकडे करणार. चला तर बघूया आपण ह्या साईडने कशा प्रकारची करायची. स्टार्ट करते मी पुन्हा. हे बघा, इथनं सेम प्रोसेस जी ह्या साईडने केली तीच ह्या साईडने करायची. इथे आले, इथून मी डायरेक्ट सेंटरला गेले. हे बघा, अशा प्रकारे मी इकडनं जसं केलं तसंच इकडच्या साईडने पण केलं. माझी मार्किंग इकडे राहिली पण मला जो शेप पाहिजे होता त्या शेप मध्ये मी करून घेतलं. मार्किंग साईडला गेली तरी चालते. तर मी शेवटला आले, एंड नॉट मी ह्या साईडने घेणार आहे याची. जशी तिकडच्या साईडने घेतली होती तशी ह्या साईडची मी ह्या साईडने घेते. हे बघ, हे बघ, अशा प्रकारचे ही गोल मध्ये फेदर स्टिच तयार झाली. यामध्ये तुम्ही पूर्ण स्लीव्ज करू शकतात. हे बघा, ह्या फेदर स्टिचचा फायनल लुक असा दिसतोय. यामध्ये तुम्ही साईडने मनी लावू शकता. इथे पण कुंदनच्या शेजारी पण मनी लावू शकतात.
अशा प्रकारे ही फेदर स्टिच आहे, सगळ्यांना अवघड वाटणारी पण सगळ्यात सोपी. आता आपण जी बघितली आहे ही नॉर्मल फेदर स्टिच बघितली. आता ड्रॉप शेप मध्ये कशी फेदर स्टिच करायची ती तुम्हाला दाखवते. चला तर बघूया ड्रॉप शेप मधली फेदर स्टिच. हे बघा ड्रॉप शेप मध्ये बघतोय नॉर्मल फेदर स्टिचची पण सेंटरने सुरुवात केली होती, हिची पण सेंटरने सुरुवात करायची. हे बघा इथून मी सेंटरला आले, इथे एक सपोर्ट स्टिच घेतली, मी डायरेक्ट वरच्या सेंटरला गेले, वरतून मी डायरेक्ट ड्रॉप जवळ आले, जिथे कुंदन जोडला आपण तिथे इथे पुन्हा नॉर्मल फेदर स्टिच सारखंच मिडलचे धागे शेजारी घ्यायचे, वरती आपोआप डिस्टन्स पडत चालतं. हे बघा हे ड्रॉप शेप मधले वन साइड फेदर्स झालेले आहे, जे पिकॉक साठी वापरतात. आता इथं मी एंड नॉट दिलेले आहे, तर इथनं मी पुन्हा या साईडने जसे स्टार्ट केलं तसंच ह्या साईडने पण करून घेते. चला तर बघूया ह्या साईडने कशा प्रकारे करायची. मिडल असाच घ्यायचा, वरती आपोआप डिस्टन्स पडतंय, बॅक राहायचं, सपोर्ट स्टिच द्यायची. हे बघा हा फायनल लुक आला आहे ड्रॉप शेप फेदरचा, जो आपण मोराच्या फेदर्ससाठी म्हणजे पिकॉकच्या फेदर्ससाठी याचा यूज करू शकतो. याला तुम्ही इथे बीट्स लावू शकता किंवा चेन लावू शकता, स्टोन चेन. अशा प्रकारे हे ड्रॉप शेप आणि नॉर्मल फेदर स्टिच झालेली आहे. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे या भागामध्ये मी फेदर स्टिचचा व्हिडिओ केलेला आहे. त्यामध्ये मी नॉर्मल आणि ड्रॉप शेप असे दोन फेदर्स घेतलेले आहे. तर मी नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये सिल्क जरदोसी आणि कट बीट्स पासून लीफ कसे तयार करायचे हे शिकवणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा आरीवर्कचा कोणता पार्ट्स तुम्हाला बघायला आवडेल, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.